श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी तेल कसं बनवते जे मी माझ्या केसांना लावते ते. इथं मी ताजा झाडाचा तोडून कढीपत्ता आणलेला आहे बघा. त्याची पानं व्यवस्थित एका साईडला काढून घेतली आणि जास्वंदीची फुलं आणि 2 चमचे मेथी दाणे मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये. आता असं तेल बनवणं शहरातला राहणाऱ्या लोकांना पण शक्य आहे बरं का, कारण जास्वंदीचं रोपटं किंवा कढीपत्त्याचं रोपटं कुंडीमध्ये पण चांगलं येतं बघा. मी कुंडीमध्ये पण जास्वंदीचं रोप लावलेलं होतं, ते पण एकदम छान असं आलं होतं जेव्हा मी गावात होतो तेव्हा राहायला. आता ही जास्वंदीची फुलं ना अशी तोडून घ्यायच्या, त्याचे 2-2 भाग करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे त्याचं. जास्वंदीची फुलं, कढीपत्त्याचं पानं आणि मेथी हे सगळं एकजीव करून मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं. मेथी दाणे काय जास्त बारीक होत नाहीत बरं का, पण असं जेवढे होतील तेवढे. आता हे तेल ना 1 कप घेतलेलं आहे मी. कुठलं पण तेल घ्यायचं जे तुम्ही रोज वापरत असता, आपल्या घरात असतं ते. पॅराशूटच तेल मी कायम वापरते, तेच तेल आहे. इथं आळलं आहे ते जास्त प्रमाणात थंडीमुळं. आता गॅसवर ठेवल्यावर ते व्यवस्थित असं आळलेलं आहे, ते गरम झाल्यावर सगळं व्यवस्थित होणार आहे. आता हे 4 ते 5 मिनिटं फक्त उकळू द्यायचं बरं का, जास्त वेळ नाही उकळू द्यायचं. बघा तेल व्यवस्थित आपलं आळलेलं आता गरम झालं आहे चांगलं. जास्त वेळ उकळलं ना तर काय होईल, हे मिश्रण जे आपण बारीक केलेलं आहे ना ते पूर्ण तेल शोषून घेईल. त्याच्यामुळे जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही. थोडा वेळ 2-3 मिनिट किंवा 4 मिनिट बास झालं, तेवढाच वेळ ठेवायचं. आता एका गाळणीनं मी गाळून घेतलेला. एखादा सुती गमजा असेल ना, असं तेल खाली येईल त्याच्यामधनं असा, तर असला तर उत्तमच आहे. पण मी इथं गाळणीनं गाळून घेतलेला आहे. पूर्ण असं तेल त्याच्यामधलं काढून घ्यायचं. एकदम हिरवट असा कलर आलेला आहे बघा या तेलाला. अगोदरचा कलर आणि आत्ताचा कलर याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आणि आपण कढीपत्त्याची पानं, जास्वंदीची फुलं ती मिक्स केलेली होती ना, त्याचा अंश पूर्ण त्या तेलामध्ये उतरला आहे. त्याच्यामुळं त्याचा कलर बदलला आहे. आठवड्यातनं 2 वेळा हे तेल मी लावते. केस धुतल्यावर लावायचं, केस धुवायच्या अगोदर पण थोडंसं लावायचं आणि ओवीला पण मी हेच तेल लावते. छान आहे रेसिपी, नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.